स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. श्री स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बहरत राहू दे. मी आज तुम्हाला श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखर क्रमांक 3 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 3. ठाकूरदास बुवा. मुंबईला ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे. या देवाचे सभा मंडपात उजव्या बाजूला छोटेसे देऊळ बांधले असून त्यात स्वामी महाराजांची तसबीर व पादुका स्थापन केले आहेत. नित्यपूजन, आरती वगैरे व गुरुवारी पालखी समारंभ होत असतो. हे संस्थान श्री कृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी स्थापन केले. त्याला 20-25 वर्ष झाली. ठाकूरदास बुवा हे लहानपणापासून दत्त उपासक होते. नरसोबाची वाडी, गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना फार हौस होती. ठाकूरदास बुवा हे कीर्तन फार उत्तम करीत असत. असो, पुढे काही वर्षांनी बुवांच्या अंगावर प्रारब्ध योगाने श्वेतकुष्ठ उत्पन्न झाले. तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला. बुवा विद्वान, सर्वमान्य असून या रोगाच्या योगाने त्यांना मरणप्राय दुःख झाले. 2 वर्षे अनेक उपाय केले पण कुष्ठ कमी होईना. यामुळे चित्त उदास होऊन ठाकूरदास बुवांनी निश्चय केला की यापुढे स्वजनांना तोंड दाखवायचे नाही. त्यापेक्षा काशी क्षेत्री कुटुंबासह जाऊन वास करावा. त्याप्रमाणे तयारी करून आपले आवडते गाणगापूरचे पादुकांची अखेरची भेट घेण्यास गाणगापुरास आले. श्रींच्या पादुकांवर कस्तुरी अर्पण करण्याच्या हेतूने उत्तम कस्तुरी त्यांनी बरोबर आणली होती. दर्शन घेऊन पादुकांची यथासांग पूजा केली. मात्र कस्तुरी अर्पण करण्याचा त्यांना विसर पडला. मग बुवांनी ब्राह्मण भोजन करून त्या दिवशी मंदिरात उत्तम प्रकारचे कीर्तन केले व काशीला जाण्याबद्दल श्रींची आज्ञा मागितली. त्याच रात्री बुवांना दृष्टांत झाला की अक्कलकोटात जाऊन श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घ्यावे, म्हणजे रोगापासून मुक्त होशील. बुवा प्रातःकाळी जागे झाले आणि त्यांना रात्रीच्या दृष्टांताचे स्मरण झाले. स्नान संध्यादी नित्यकर्म सारून पादुकांचे दर्शन घेऊन बुवांनी अक्कलकोटचा रस्ता धरला. 3ऱ्या दिवशी बुवा अक्कलकोटला पोचले. स्वामी महाराज कोठे आहेत? त्यांचा तपास करता करता बाहेरगावची एक वेश्या अक्कलकोटला येऊन राहिली होती. तिच्या घरी महाराज आहेत असे त्यांना कळले. बुवा लगबगीने दर्शनास निघाले. श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतले. महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, हमारी कस्तुरी अभी का अभी लाव. ठाकूरदास बुवांना आपण पादुकांवर अर्पण करण्यास कस्तुरी आणली होती त्याचे स्मरण झाले आणि श्री स्वामी महाराजांनी त्याची आठवण करून दिली. त्यावरून बुवांची महाराजांच्या अंतरसाक्षीत्वाबद्दल खात्री झाली. लगेच बुवांनी बिराडी जाऊन कस्तुरीची पुडी आणून श्री स्वामींच्या हातात दिली. महाराजांनी हास्य करून ती कस्तुरी तेथे लहान लहान मुले जमली होती त्यांना वाटून टाकली. श्री स्वामींची सेवा करीत श्री कृष्ण बुवा काही दिवस तेथेच राहिले. एके दिवशी बुवा दर्शनास आले असताना महाराजांनी जवळच धुनी पेटवली होती. तिच्यातील एक जळके लाकूड बुवांच्या अंगावर फेकले. सेवेकरांनी जय जयकार करून बुवांना सांगितले की तुमचे कार्य झाले. ते काष्ट नित्य उगाळून
त्यात गाणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर बुवा नित्य लावू लागले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर बुवांचे कुष्ठ नाहीसे झाले. त्यांचे कुटुंब सौ राधाबाई श्री स्वामी समर्थांची एकनिष्ठ भावाने सेवा करीत असे. बुवांना त्यावेळेस एक 7 वर्षाची कन्या मात्र होती. बाईंनी महाराजांना पुत्रप्राप्तीबद्दल प्रार्थना केली. महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी काढून बाईंच्या ओटीत फेकली. बाईंनी महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. पुढे 12 महिन्याच्या आतच तिला पुत्र झाला. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथाचा व्रतबंधही अक्कलकोटाला श्री स्वामी सनिधच झाला. शके 1792 साली माघ मासात अक्कलकोटाला शिवरात्रीच्या दिवशी ठाकूरदास बुवा कीर्तन करीत असता आपल्या डोक्याची भरजरी टोपी काढून गुरुनाथाच्या डोक्यात महाराजांनी घातली. पुढे ठाकूरदास बुवा श्री स्वामींचे पूर्ण भक्त झाले. ते गुरुप्रतिपदेच्या उत्सवात येऊन 4 दिवस अक्कलकोटास कीर्तन करून आनंद करीत असत. श्री स्वामी महाराजांच्या पादुका मुंबईला त्यांनी ठाकूरद्वारी स्थापन केल्या आहेत. ठाकूरदास बुवा हल्ली कैलासवासी आहेत, पण गुरुनाथ बुवा ठाकूरद्वारी श्री समर्थांचे भजन पूजन भक्तिपुरसर करीत असतात. ठाकूरदास बुवांचा कुष्ठपरिहार झाल्यावर ते हमेशा अक्कलकोटला येऊन श्रींजवळ कीर्तन व पूजन करीत असत. एके दिवशी बुवांच्या मनात असे आले की श्री स्वामींपासून आपणास गुरुपदेश मिळावा. असे मनात येताच महाराज फार रागून म्हणू लागले, हमको काय को सताता है, हम पंतोजी पण नहीं करता, गाठ के गुरु बाट के चले हम करते नहीं. पुढच्या वर्षी बुवांनी निर्धार केला की मरण आले तरी चालेल, पण श्री स्वामी समर्थांचा अनुग्रह घेतल्या वाचून राहायचे नाही. असा निर्धार करून महाराजांसमोर बुवा उभे राहिले. तेव्हा महाराज म्हणाले, निकल जाओ, जूता मारेंगे. हे शब्द ऐकून बुवांच्या मनात भक्ती विजयातील रामानंद आणि कबीर यांच्या गोष्टींचे स्मरण झाले. हे बुवांच्या मनात येताच महाराज म्हणाले, तेरा कबीर झक मारता है, हम कुछ परवा नहीं रखते. हे शब्द ऐकून महाराजांच्या अंतःसाक्षित्वाबद्दल बुवांना परम आश्चर्य वाटले व महाराज केवळ दत्तमूर्ती आहेत असा निश्चय करून अखेरपर्यंत त्यांनी श्री स्वामी समर्थांची सेवा केली. येथे बखर क्रमांक 3 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.